जय शिवराय मित्रांनो शेतकऱ्यांच्या शेती पिकांचं ज्याच्यामध्ये ऊस असेल, फळबाग असेल किंवा खरीपाची रबीची पिकं असतील, अशा पिकांचं वन्य प्राण्यामुळे जर नुकसान झालं तर त्यासाठी नुकसान भरपाई मिळते का, यासाठी अर्ज कुठे करायचा, कसे करायचा, याच्याबद्दल मोठ्या प्रमाणात विचारणा केली जाते आणि आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून याच्याच बद्दलची सविस्तर अशी माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, वन्य प्राण्यांच्या नुकसानीमुळे ज्याच्यामध्ये रानडुकरं असतील किंवा माकडाच्या त्रासामुळे असेल, हरणामुळे असेल किंवा इतर काही वन्य प्राण्यांच्या जंगली हत्ती असतील, यामुळे जर शेती पिकांचं नुकसान झालं तर त्यासाठी शासनाच्या माध्यमातून नुकसान भरपाई दिली जाते। ज्या शेतकऱ्यांची त्या क्षेत्राची त्या पिकाची ई पीक पाहणी झालेली आहे असे शेतकरी या नुकसानीसाठी पात्र होतात। आणि मित्रांनो, याच्यासाठी शेतकऱ्यांना फॉरेस्ट महाराष्ट्राच्या पोर्टलवरती आपला हा नुकसान भरपाईसाठीचा अर्ज करावा लागतो। मित्रांनो, या पोर्टलची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे। याच्यामध्ये जे काही ऍप्लिकेशनच्या अंतर्गत 5 नंबरचं ऍप्लिकेशन आहे, वन्य प्राण्यांमुळे शेती पिकांच्या नुकसानीसाठीचा अर्ज, याच्यावरती आपल्याला क्लिक करून हा अर्ज करावा लागणार आहे। याची सुद्धा डायरेक्टली लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे। मित्रांनो, हा अर्ज खोलल्यानंतर या ठिकाणी आपण पाहू शकता आपल्याला अर्जदाराचं पूर्ण नाव हे सुरुवातीला मेन्शन करायचंय। याच्यामध्ये चालू असलेला मोबाईल नंबर आपल्याला द्यावा लागणार आहे। या मोबाईल नंबरवरती पुढे आपल्याला सर्व कम्युनिकेशन होईल। आधार नंबर शेतकऱ्याचा, ज्या शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे त्याचा आधार नंबर, याच्यानंतर नुकसानीचा प्रकार, काय नुकसान झालेलं आहे, ऊस झालेलं आहे किंवा पीक झालेलं आहे, फळपीक झालेलं आहे, जे काही आपलं नुकसान झालेलं असेल त्या नुकसानाबद्दलची माहिती आपल्याला या ठिकाणी द्यायची आहे। नुकसानीचा प्रकार, आता पीक जर असेल तर पिकाचं नाव आपल्याला या ठिकाणी द्यावं लागणार आहे। फळबाग असेल तर त्याच्याबद्दलची पुढे आपल्याला माहिती द्यावी लागेल की कशामुळे हे नुकसान झालेलं आहे। आणि ऊस असेल तर ऊसाबद्दलचं आपण या ठिकाणी ऊस म्हणून सिलेक्ट करू शकता। याच्यानंतर शेतकऱ्याचं पुन्हा एकदा नाव, हे आता मराठीत नाव असणार आहे। या ठिकाणी आपण जे काही नाव असेल ते नाव या ठिकाणी टाईप केल्याबरोबर ते पुढे मराठीत येईल किंवा मराठीत टाईप करून आपण या ठिकाणी कॉपी पेस्ट करू शकता। याच्यानंतर आपली विंग काय असणार आहे, एफडी विंग आहे की वाईल्ड लाईफ। आता अभयारण्याच्या बाजूचा प्रदेश असेल तर वाईल्ड लाईफ विंग करायचंय, फॉरेस्टच्या अंतर्गत येत असेल तर एफडी विंग करायचंय। एफडी विंग केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी जिल्हा सिलेक्ट करायचा आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये नुकसान झालेलं आहे त्या जिल्ह्याच्या अंतर्गत आपल्याला जी काही पुढची माहिती ती द्यावी लागणार आहे। जसं की तालुका आहे, पुढे त्याच्यानंतर कुठल्या रेंजमध्ये आहे, जे काही आपलं फॉरेस्ट ऑफिस असेल ते या ठिकाणी निवडायचंय आणि त्याच्यानंतर आपलं गावाचं नाव निवडायचंय। याच्यामध्ये जर वाईल्ड लाईफ असेल तर वाईल्ड लाईफ विंग मधून आपल्याला या ठिकाणी वाईल्ड लाईफ विंग निवडायची आहे। त्याच्या अंतर्गत आपलं गाव ज्या वाईल्ड लाईफच्या अंतर्गत येत असेल ती वाईल्ड लाईफ विंग आपल्याला या ठिकाणी निवडायची आहे। ही माहिती पूर्णपणे भरल्यानंतर पुढे आपल्याला गावाचं नाव पुन्हा एकदा द्यायचं। या ठिकाणी आपल्या गावाचं नाव वरती जर नसेल, आजूबाजूच्या मंडळाचं नाव असेल तर देऊन आपण या ठिकाणी गावाचं नाव स्वतः खाली एंटर करू शकता। पूर्णपणे पत्ता द्यायचा आहे गावाच्या नाव असेल, घटनेचा दिनांक, कधी झालेली घटना आहे या घटनेची तारीख या ठिकाणी द्यायची आहे। याच्यानंतर खाली एक कॅप्चा कोड दिलेला आहे। आता ही कॅप्चा कोड ही माहिती भरल्यानंतर आपल्याला परत राईट साईडला काही माहिती आहे, याच्यामध्ये काय बँकेचं नाव द्यायचंय, आपलं ज्या बँकेमध्ये खातं आहे, ज्या आपलं आधार लिंक असलेलं डीबीटी साठीचं खातं आहे त्या बँकेचं नाव द्यायचंय, आपलं खातेधारकाचं नाव द्यायचंय, आधारनुसार नाव, बँक खातेधारकाचं नाव आणि शेतकऱ्याचं नाव, हे तिन्ही नाव एकच असावं। याच्यामध्ये खाते क्रमांक द्यायचा आहे, आयएफएससी कोड द्यायचा, ही बँकेची माहिती पूर्णपणे भरायची आहे। आता याच्यानंतर कागदपत्र सुद्धा आपल्याला अपलोड करायचे आहेत का अर्ज सबमिट करण्यापूर्वीच। याच्यामध्ये काय, बँकेच्या पासबुकची कॉपी या ठिकाणी आपल्याला द्यायची आहे। याच्यानंतर आपल्याला पुढची जी फाईल द्यायची आहे ती म्हणजे आधारची कॉपी, पीडीएफ फाईल आहेत, या सर्व पीडीएफ फाईल येतात। याच्यानंतर एक नाहरकत प्रमाणपत्र या ठिकाणी देण्यात आलेलं आहे, नमुना। हे नाहरकत प्रमाणपत्र या ठिकाणी आपल्याला डाउनलोड करायचे, त्याची प्रिंट काढायची आहे, त्याच्यावरती शेतकऱ्याची सही द्यायची आहे। आता याच्यामध्ये सुद्धा शेतकऱ्याचं नाव, तालुका, जिल्हा, याच्यानंतर आपला पूर्ण पत्ता जमिनीचा आणि आमच्या शेती पिकाचं जंगली प्राण्यामुळे नुकसान झालेलं आहे जे काही सर्वे नंबर असेल तो सर्वे नंबर, आपलं गाव, त्या शेतजमिनीचा जो पत्ता असेल तो, आता राहणारा पत्ता वेगळा असेल आणि शेतजमिनीचा पत्ता वेगळा असेल तर दोन्ही पत्ते या ठिकाणी वेगवेगळे येतील। आणि या ठिकाणी आमची जी काही इतर वारसा असतील त्यांची ही नुकसान भरपाई या लाभार्थ्याला देण्यासाठी कुठल्याही प्रकारची हरकत नाही। जर सामायिक क्षेत्र वगैरे असेल तर हरकत प्रमाणपत्र कंपल्सरी आहे। आणि याच्यामध्ये सामायिक जरी जमीन नसेल आणि समजा जर कोणी वारस असतील इतर तर त्यांची सुद्धा सही आपण या ठिकाणी घेऊ शकता। नसेल तर अर्जदाराच्या नावावरती स्वतः, इतर कोणी नसतील तर आपण स्वतः भरू शकता। याच्यानंतर 7/12, ज्या 7/12 म्हणजे ज्या क्षेत्रावरती नुकसान झालेलं आहे त्या क्षेत्राचा ई पीक पाहणी जे काही झालेलं असेल क्षेत्र, त्या पिकाच्या याच्या सहित आपल्याला हा 7/12 या ठिकाणी अपलोड करायचा आहे। आता जर समजा 7/12ला ई पीक पाहणीची नोंद आलेली नसली परंतु आपण ई पीक पाहणी केलेली असेल तरी चालेल, पण तो 7/12 लेटेस्ट 7/12 आपल्याला या ठिकाणी अपलोड करायचा आहे। आणि सर्व केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी सबमिट वरती क्लिक करायचं आहे, आपला अर्ज या ठिकाणी सबमिट केला जाणार। आता हा अर्ज सबमिट केल्यानंतर पुन्हा याची स्टेटस वगैरे आपण या ठिकाणी पब्लिक सर्व्हिसेसच्या अंतर्गत पाहू शकता।
याच्यामध्ये आपण पाहू शकता जे काही आपला हा आरटीएस फॉर्म होता आपण जो भरलेला, याच्यानंतर त्याचा ट्रॅकर आहे, त्याच्यावरती जर समजा आपला बाद केला किंवा इतर काही प्रॉब्लेम झाले तर आपण त्याच्यामध्ये अपील करू शकतो. जर काही त्याच्यामध्ये आपल्याला जर समजा तक्रार असेल, तो अर्ज चुकीच्या कारणामुळे रिजेक्ट झालाय असं वाटत असेल तर त्याला आपल्याला अपील देखील करता येणार आहे. जर ई पीक पाहणी झालेली असेल आणि कागदपत्र जर तुम्ही व्यवस्थित जोडली तर हा अर्ज मंजूर होतो आणि याच्या अंतर्गत नुकसान भरपाई सुद्धा होते. आता अर्ज दाखल केल्यानंतर तात्काळ याची कारवाई होते. 60 दिवसाच्या आतमध्ये त्या शेतकऱ्याला नुकसान भरपाई दिली जाते. 30 दिवसामध्येच नुकसान भरपाई द्यावी असा नियम आहे. जर मिळाली नाही तर त्याच्यासाठी व्याज द्यावं अशा प्रकारचा सुद्धा आता नवीन कायदा आलेला आहे. त्याच्यामुळे याच्या अंतर्गत अर्जाची प्रक्रिया लवकर पार पाडली जाते. फक्त याच्या अंतर्गत जी काही माहिती द्यायची किंवा जे काही नुकसान असेल ते रास्त असावं, ई पीक पाहणी झालेले असावं, हेच याच्या अंतर्गत महत्वाचं आहे. तर वन्य प्राण्यामुळे आपल्या शेती पिकांचं, ऊसाचं, फळबागाचं जर नुकसान झालं तर नुकसान भरपाईसाठी अर्ज कसा करायचा याच्याबद्दल मोठ्या प्रमाणात विचारली जाणारी ही एक माहिती होती, जी आपल्यास नक्की उपयोग पडेल अशी आशा करतो. भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेट्ससह. धन्यवाद.